दुष्काळी भागातील माणूस काय करू शकतो याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे धैर्यशील कदम। गोरेगाव सारख्या अत्यंत ग्रामीण आणि दुष्काळ भागातून प्रचंड स्वतःच्या मेहनतीवर सामाजिक कार्य याचबरोबर राजकीय कार्य करून कराड उत्तर मध्ये आगामी विधानसभेचा प्रबळ दावेदार ठरणाऱ्या धैर्यशील कदम हे आजच्या युवकांचे एक आयडॉल आहेत। धैर्यशील कदम यांनी स्वतः पंचायत समिती सदस्य याचबरोबर त्यांच्या पत्नी खटाव पंचायत समितीच्या सभापती म्हणून काम केलेलं आहे। याचबरोबर आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीनं प्रबळ दावेदार म्हणून ते सध्या चर्चेत आहेत। आपल्या सोबत आहेत धैर्यशील कदम दादा। दादा नमस्कार। नमस्कार। सुरुवातीला आमच्या या चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं। मला तुमच्याकडून असा एक अपेक्षित आहे, तुमचा राजकीय सामाजिक प्रवास सुरू कधी झाला? तसा राजकीय असा काही आमच्या घराला कुठलाही वारसा नव्हता, परंतु ज्यावेळी कॉलेज संपलं, फार्मसी झाल्यानंतर गावात आलो, मेडिकलचं दुकान टाकलं आणि गावातल्या लोकांच्या इच्छेनुसार ग्रामपंचायत निवडणुकीला उभा राहिलो। त्यावेळी फार अटीतटीची ती निवडणूक होती। त्या ग्रामपंचायत निवडणुका भावकीवरच होतात, त्या पद्धतीनं आमची मतं जरा कमी होती, परंतु तिथल्या गोरगरीब लोकांनी मला पहिल्यांदा जी निवडणूक माझ्या आयुष्यात लढली त्या निवडणुकीत मला चांगलं यश मिळवून दिलं आणि खरी ती माझी राजकीय सुरुवात झाली। त्याच्यानंतर एक पंचायत समितीची निवडणूक लढवली, त्यामध्ये अपयश आलं, पण अपयशानं खचून न जाता ते ठरवून टाकलं की आता आपल्याला राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करायचं आहे। मेडिकल होतं, जवळजवळ 9 वर्ष मेडिकलचं स्टोअर ॲज अ सेल्समन प्रॉपरायटर म्हणून मी काम केलं आणि तदनंतर मग पंचायत समितीची निवडणूक दुसऱ्यांदा लढवली, त्यामध्ये प्रचंड मताने मी विजय झालो। माझ्या पंचायत समितीच्या टर्म नंतर माझी मंडळी सुनीता कदम हिला संधी आरक्षणामुळं पंचायत समितीची निवडणूक लढवायची आली, तीही निवडणूक आम्ही जिंकली आणि खटाव तालुक्याच्या सभापतीपदी तिला काम करायची संधी मिळाली। अशा पद्धतीनं हा संपूर्ण राजकीय प्रवास सुरू झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत असताना राष्ट्रवादी युवकचं जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा काम करायची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली, परंतु कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर आमच्या नेत्यांना मी हे सांगत होतो की आता कराड शहर या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये नाही, छोट्या छोट्या गावांनी बनलेला हा मतदारसंघ आहे आणि अशा या मतदारसंघामध्ये एखाद्या लहान गावातल्या कार्यकर्त्याला आमदार म्हणून संधी मिळाली पाहिजे आणि हे मत मी माझ्या त्यावेळच्या नेत्यांच्या समोर मांडलं। काही लोकांना मी एकत्रित केलं, संघटित केलं आणि नेत्यांच्या पुढं हा विषय मांडला, परंतु नेत्यांनी काही तो विषय उचलून धरला नाही आणि आमचं म्हणणं मानलं नाही। त्यामुळं मग जोपर्यंत मंडळी पंचायत समितीची सदस्य होती तोपर्यंत आहे त्या पक्षाचं व्यवस्थित काम केलं, परंतु कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना माझ्या लोकांना, माझ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जर न्याय द्यायचा असेल तर मला आता वेगळं व्यासपीठ शोधावं लागेल अशी भावना निर्माण झाली आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कराडचे सुपुत्र पृथ्वीराज बाबा यांच्याशी चर्चा करून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आनंदराव पाटील नानांच्या नेतृत्वाखाली मी घेतली। मला बाबांनी संधी दिली आणि आज ज्यावेळेस तुमच्यासमोर बोलतोय त्यावेळेपर्यंत बाबांनी या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी जवळजवळ 130 कोटी रुपयाचा निधी मतदारसंघामध्ये दिला।